की नाटक शिकवणारं कॉलेज असतं काहीतरी. हे मला असं होतं की अरे हे माहितच नाही कोणाला. डिरेक्टर जर म्हणजे मोठा डिरेक्टर असेल खूप हुशार तर तुम्ही ऍक्टर म्हणून ना दाबले जातात तिकडे. डिरेक्टर दिसत राहतो नाटकामध्ये. तू डिरेक्टर आहे, मी ऍक्टर आहे, रायटर आहे, कोणीतरी लाईट्स करतंय, शेड करतंय. आपल्या सगळ्यांचा मोटिव्ह नाटक चांगलं होणं असेल ना मग आपण सगळ्यांना स्पेस द्यायला लागतो एकमेकांना. जेव्हा तुला सगळ्यांमध्ये असं वाटायला लागतं ना की अरे मी डिरेक्टर आहे नाही का, मग त्यावेळेस तुला नाटक प्रायोरिटी नाही वाटत, तुला तू प्रायोरिटी वाटत असतो. आपण या फील्डमध्ये आलोय कशाला, एक्सप्रेस होण्यासाठी. पण मला असं वाटतं की ते नाही केलं तर पुढच्या तर काही वर्षामध्ये हे सगळं कमर्शियलायझेशन होणं नाही, हे सगळं आपलं एक्सप्रेशन वगैरे संपूर्ण झालं आहे. पैसा हा चांगल्या कामाचा बाय प्रोडक्ट असतो नाही का. तू प्रायोरिटी तुझं काम ठेव नाही का, तू करत राहा. कधीतरी कोणीतरी तुला पाहणार असेल, ऍप्रिशिएट करेलच. ते कष्ट काही वाया जात नाही. अरे जागा मस्त आहे. गोरेगावात राहण्याचं कारणच हे. अरे हा का, आरेचं जंगल. हो ना. हे जंगल किती मोठे? ते 100 एकर वगैरे असेल. आणि तू इथं कधी बसून येतो? मी जेव्हापासून राहतो ना मुंबईत तेव्हापासून येतो इकडे. तू असं रेग्युलर बेसिस येतो का? रेग्युलर कामाचा कंटाळा, एक्सरसाइज साठी, अच्छा, वाचन करण्यासाठी, असं मीटिंग करण्यासाठी वगैरे. रिहर्सल पण करतो आपण इकडे नाटकाची वगैरे. आणि इथला अनुभव काय जेव्हा प्रॅक्टिस करतो किंवा मीटिंग्सला येतो? एक तर इकडे डिस्टर्बन्स नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि बाजूला हे वातावरण असल्यामुळे फ्रेश वाटतं. मुंबई सारख्या हॉलमध्ये बंदिस्त होतं ना खूप, एका बंदिस्त स्पेस मध्ये परफॉर्म करतो किंवा रिहर्सल करतो. आणि तो मोकळ्या वातावरणात काय अनुभव तुझा? एकतर ना इकडे मुंबईमध्ये रिहर्सलला हॉल मिळायला फार अवघड आहे. त्याच्यामुळे इकडे कसं पर हेड 5 रुपये दिले की दिवसभर रिहर्सल करतात. त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही ना? नाही ओरडण्याचा किंवा उलट लोक येऊन बघत बसतात रिहर्सल. अच्छा, फ्री मध्ये त्यांना पाहायला मिळतं. आणि इकडे येणारी काही नाटकाशी संबंध असणारे लोक नसतात ना. ओके, इथं काही नाही, नॉर्मल काहीतरी वेगळंच पाहिल्यासारखं वाटतं. मग ह्या एरिया मधली तुझी आवडती जागा कुठली की जिथे येऊन मी बसतो? किंवा ऍक्च्युली ह्या छोटा काश्मीर पेक्षा ना अजून तू आतमध्ये जाशील ना तिकडे अजून सुंदर जागा आहे. भारी, आपण जाऊया ना, जाताना त्या बाजूने जाऊया. मस्त जागा आहे. गुलमोहर वगैरे मस्त फुलला आहे उन्हाळ्यात. आता पाऊस पडला ना हे सगळं हिरवं होऊन जाईल. हे सगळं इथं हिरवं असतं. इथे बंद वगैरे नाही होत? नाही जागा नाही, बंद नाही होत. पावसाळ्यात काही दिवस असते, खूप पाऊस झाला तर मग ते बंद ठेवावं लागतं त्यांना, अदरवाईज सुरू असतं. तुला असं कसं झालं की रायटिंग करताना, तू जेव्हा रायटिंग करतो एका रूम मध्ये कंटाळा आला तू इथून लिहिलंय किंवा? कायम बदलतो. इथे येऊन बसतो, मित्राच्या रूम वरती जातो. अच्छा. एकदा मी बस स्टॉपला लिहित बसलो होतो. बस स्टॉपला? त्या केव्हस मध्ये ते काय असतं ते आता ती काय प्रोसेस आहे माहित नाही. कधी कधी शांतता बरी वाटते, कधी एकांत बरा वाटतं, तर कधी गोंधळ बरा वाटतं. मग ते सुचतं तिकडे. अच्छा, नाही का, असं आहे. ठीक आहे, मग आज आपण आता बसून जरा बसू. आज आपल्यासोबत आहेत प्रसाद दादा कुलकर्णी. नमस्कार. यस, प्रसाद दादा ललित कला केंद्राचे पास आउट आहेत. आणि झाल्यानंतर मुंबईला झाला ना तू डायरेक्ट? मुंबईला 2014 साली पास आउट झालो मी. आणि 15ला नाटक केलं तिकडे, वर्षभर पुण्यामध्ये. आणि काही दिवस गावी पण होतो, तिकडे नाटक केलं. आणि 16 साली वगैरे आलो मी इकडे मुंबईला. त्याची इथला मुंबईचा प्रवास आणि ऍक्टरची जर्नी, रायटरची जर्नी, सगळेच त्याचे डिरेक्टर म्हणून जर्नी, जे जमेल ते प्रत्येक जर्नी आपण बघणार आहोत. बसून बघूया, बसून ऐकूया. चला. बेसिक आहे म्हणजे ना, माध्यमाचा अभ्यास झाला पाहिजे तुमचा. मोस्ट ऑफ द लोक आहेत ना, काही अभ्यास न करता उतरतात. म्हणजे हौशी असणं वाईट आहे असं नाही, पण त्याला लिमिट आहे. एका लेवल नंतर त्याचं ग्रामर समजलं पाहिजे ना तुम्हाला, त्या माध्यमाचं बेसिक्स समजले पाहिजे. मग ते हौशी असणं म्हणजे कसं तू म्हणतोय की कुठल्या प्रकारे हौशी असणं? आता बघा, आपण ललित कला केंद्रामध्ये शिकायला येतो, ठीक आहे. आता म्हणजे एक तर असतं पॅशन, बरोबर आहे. मला असं वाटतं की फक्त पॅशन कामाला येत नाही, त्यासोबत तुला जमतं का हा पण मुद्दा तुला समजला पाहिजे. म्हणजे आता मी ललितला आलो, माझ्या घरचे म्हणत होते तू इंजिनिअरिंगला जा. मला माहित होतं ना की जमणारच नाही, बरोबर. तिकडे
जाऊन काही होणारच नाही. हो. मला माहिती जिथं बोर लागणार नाही तिकडं, जिकडं पाणी पाणी लागणार लागणार तिकडे बोर नाही, मारण्यात काय. काही अर्थच नाही. एनर्जी आणि वेळ हा, नाही. वेळ घालायचा. मी म्हटलं काय, आणि नाटक सुद्धा मी सुरुवात त्यामुळे झाली की मला पहिल्यांदा असं अनुभव आला की मला स्वतःला काहीतरी जमतंय. ती गोष्ट होती नाटक. पण ते कसं का आलं? मुळात तू कुठला आहे? मी तुळजापूर, तुळजापूर. उस्मानाबाद जिल्हा. तिथं नाटक होत होतं? हा, अच्छा. माझ्या गावात नाटक खूप आधीपासून सुरू आहे. म्हणजे मला खूप नंतर समजलं की माझी आई पण नाटकामध्ये काम करायची. अच्छा वा. हा, तिने लीड रोल केलेला नाटकांमध्ये. अरे जे अगदी वाहतूक हिरव्यांची जोडी, आचार्य यात्रेंची बरीच नाटकं केली हा. होती. हा. आणि तिथं नाटकाचं स्वरूप कसं होतं? संस्था काम करत होत्या का स्पर्धेसाठी चालू ते होतं? हाऊसच होते हा. आणि पैशांसाठी काम करायचे. अच्छा. त्यावेळी जत्रेंमध्ये वगैरे नाटक हो. व्हायचे ना, तर तिकडे आई काम करायची. आणि त्याच्यानंतर कॉलेज संपल्यानंतर आईचा आणि नाटकाचा काही संबंध नाही. हम्म. आणि त्यानंतर आईच्या आयुष्यात नाटक हा शब्द आला माझ्यामध्ये. ओ. आणि म्हणजे पण लग्नानंतर तू इतके वर्ष गेल्यानंतर. हा, आणि ते पण मी जेव्हा ठरवलं की हा. मला नाटक करायचंय, हम्म. त्यावेळेस आईचा विरोध होता की नाही करायचं, नाही करायचं. म्हणजे का असं म्हणते. तर ती म्हणाले की मला माहिती काय काय परिस्थिती पुढे काय असते? होतं. म्हटलं तुला कसं माहिती. मग तिने सांगितलं की मी नाटक अच्छा. करायचं. हो. पण मी फोटो म्हणलं, वगैरे आहेत का? नाही, का नाही? खूपच डॉक्युमेंट नाही केलं? नाही नाही नाही. आणि तू जेव्हा असं कुठल्या एज मधला पॉईंट होता किंवा कुठल्या इयत्तेतला की तू नाटक करायचं हे कसं ठरवलं? कारण नाटक जरी चालू असलं तरी आपले नाटकाकडे पोहोचण्याची एक प्रोसेस असते. प्रोसेस असते, बरोबर. ती काय होती? तेच झालं. मी BSc करत होतो गावी माझ्या, आणि युथ फेस्टिवल करायचो त्यावेळी. हा. तर मी बेसिकली मी डान्स करायचो लहानपणापासून, गणपती मंडळामध्ये वगैरे. तर डान्स चांगला होता माझा. मग तो ग्रुप होता माझा डान्सचा. आणि मग ती मुलं योग महोत्सव वगैरे करायची. तर त्यांनी एक वर्ष मला घेऊन गेले तिकडे. आणि तिथं ते असतं ना कॉलेजमध्ये सिलेक्शन, डान्स करणार की ड्रामा करणार वगैरे. मग डान्सचं जागा फुल झाल्यामुळे तो मला म्हणला की तू ड्रामात जा. अच्छा. हा, आणि मी गेलो. मग तिकडे आपला उमेश जगताप, अच्छा, तिकडे तो शिकवण्यासाठी होता. तो तुळजापूरचा. हा, तो सिनियर आमचा. तर मग आमचं पंचरंग प्रतिष्ठान नावाची संस्था होती, तिकडे जाऊन ते सुरू झालं. आणि तसा नाटकाचा विचारच केला नव्हता कधी की आपण उभं राहून नाटक करू वगैरे. हा, मग दासो वैद्यांचं संहिता हरवली आहे अशा नावाचं नाटक आहे. तर ते आम्ही केलं. आणि मला आठवतं अजून, विंगेत उभा होतो स्टेजवरती, लाईट वगैरे, आणि हे धडधड वाढली होती वगैरे, आणि काय होणार आहे काहीच माहित नव्हतं. पण मी गेलो, एंट्री घेतली, आणि व्यवस्थित सीन जसा बसवला होता तसा सीन करून आलो. आणि विंगेत आल्या पहिल्यांदा समजलं की आज मी काहीतरी वेगळं केलंय, आणि जे मला स्वतःच्या बळावर जमलेलं करायला. तर ते होतं नाटक. अच्छा. त्या दिवशी आता कॅरेक्टर काय होतं त्या नाटकामध्ये? शब्द नावाचं कॅरेक्टर होतं, वडिलांचा रोल होता. हा, आणि बाहेर आलो, आणि मला असं झालं की हे काहीतरी आहे याच्यामध्ये, आणि जे मला जमलेलं आहे. कारण त्याच्या आधी जे काही केलं ना ते सगळं कंडिशनिंग मधलं होतं. शिक्षण घ्यायचंय, मग तू हेच BSc कर, मग काहीतरी त्यानंतर आपलं B.Ed D.Ed करशील, जॉब लागेल. हा, नॉर्मली. हा, ते होतं. आणि ते सगळं मला जमत नाहीये हे मला समजायचं एका बाजूने. BSc ला पण माझे 4 वर्ष गेले तिकडे. हा, 1 वर्ष फेल झालं होतं नाटकामुळेच. आणि मग नाटक हे करायला लागल्यानंतर मला समजलं की हे जमतंय आपल्याला, आणि हे करायचंय. मग आई जेव्हा म्हणायचे ना की तू हाऊस म्हणून नाटक कर, मी म्हणायचं हाऊस म्हणून नाही करणार, मला काहीतरी जमतं याच्यामध्ये असं वाटतं, म्हणून ते मला ते आधीपासून ठरवलं होतं. हा, BSc करता करायचंय नाटक असं. हा, मला हा प्रश्न आहे की जेव्हा तू डान्सची एक प्रॅक्टिस वेगळी असते, आणि नाटकाची जेव्हा उमेश सर नाटक बसतो होते त्याची प्रॅक्टिस करण्याची पद्धत वेगळी असेल, नाटक बसवण्याची त्यावेळेस तुझ्यासाठी नवीन जग होतं. तर ते काय, तुला काय अनुभव, तेव्हाचा अनुभव काय? हा, एकतर मी परफॉर्मन्स करत असल्यामुळे मला स्टेजचं तसं काही फार फेअर वाटलं नाही सुरुवातीला. हा, आणि मला एक प्लस पॉइंट वाटतोय हा की मी पूर्ण कोरी पाटी घेऊन गेलो तिकडे. हा, मी असं काही डोक्यामध्ये बॅगेज घेऊनच गेलो नव्हतं की काय असेल वगैरे, मी काही सुद्धा विचार केला नव्हता. आणि तसं करायला काही ग्राउंडच नव्हतं ना, कारण मी काय इमॅजिन करणार, ते विश्वच माहित नाही मला. बरोबर. मग ते जे सांगतील ना ते त्या क्षणाला मी करत होतो फक्त, की आज ही गोष्ट करायची. हा, सरेंडर होऊन. तर आज आवाजाचा व्यायाम करायचा, आणि त्यासाठी हे करावं लागणार आहे, मी तेच करायचो. आणि माझं कसं एकदा समजलं हे करायचंय
की मग मी ते सातत्याने करत राहतो, त्यात खंड नाही पडत. मग ते करत असल्यामुळे ती प्रोसेस एन्जॉय करायला लागलो आणि समजायला लागलं की ह्याच्याने आतमध्ये काहीतरी फरक बदलतंय हळूहळू. ते त्यावेळी समजत नव्हतं नक्की काय बदलतंय, पण असं होतं की हे मजा येते. आणि ते फिलिंग असतं ना की म्हणजे स्टेजवर जातोय, बोलतोय, जमतोय, डायलॉग्स बोलायला जमतंय आपल्याला आणि इंटरॅक्शन जमतंय, परफॉर्मन्स जमतोय, त्या बाकीच्यांचं बघण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन बदलतो ना. अरे हा, आणि मला असं हळूहळू कळायला लागलं की काहीतरी वेगळं आहे, यांच्यापेक्षा आपल्यामध्ये काहीतरी वेगळं तयार होतंय आणि ते लोकांना जाणवतंय. ती फिलिंग वेगळी होती. मग तिथून सुरू झालं की आता हेच करायचं. तुझं ललित कला केंद्र कसं काय आलं आणि तिथे जायचं का ठरवलं, काय मोटिव्हेट गेला तिथे? एक तर ललित कला केंद्र मला म्हणजे उमेश जगताप ते पासवर्ड होतं. आपला पासवर्ड आहे उमेश दादा, आणि शंतनू गंगणे नावाचं आपला सिनियर आहे, तो पासवर्ड आहे. ते दोन्ही आम्ही तुळजापूरचे ते कलाकार आहे आमचे, तर ते शिकवायला यायचं ना आम्हाला, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे ललित कला केंद्राची ओळख झाली. संविधा हरवली आहे जे नाटक होतं यांचं दासोई, तर त्याच्यामध्ये ना त्यांचा एक मोनोलॉग होता, त्यात नाटकांची नाव होती. कॉकेशियन चॉक सर्कल आणि ब्रेकचं नाव होतं, शेक्सपियरच्या नाटकाची नाव होती. आणि मग ते गुगल वगैरे त्यावेळेस होतं. मला असं वाटतं की आणि मी स्क्रिप्ट वाचतो रोज नाही का, ते बाकीचे होते ते डायलॉग्स पाठ करायचे. मला असं हे सगळं असं का बोलतात, हे का लिहिलं लेखकाने नाही का. तसा लेखकाशी आमचा काही कनेक्ट नव्हता त्यांना विचारण्यासाठी, आणि आपलंही बॅकग्राऊंड असं नव्हतं की ते समजून जाईल आपल्याला. आणि मग असं व्हायचं की हे डिरेक्टरने हे स्क्रिप्ट का निवडलंय आणि मग हे काय आहे. मग ती मी परत परत वाचायचो की मिडसमर नाईट ड्रीम काय आहे, कॉकेशियन चॉक सर्कल काय आहे. हे BSc ला असताना? हा, BSc ला असताना मी ते नाटक करायचो, आणि त्या नाटकामध्ये वाचत असताना मला ती क्युरिओसिटी होती. मग मी ते गुगल करायचो. आता मी ब्रेक गुगल करायचो, पण ब्रेकचं स्पेलिंगच मला सापडलं नाही किती दिवस. मग मी मिडसमर नाईट ड्रीम वगैरे सर्च केलं, आणि मग ते नाटकांची नावं, आणि गुगलवरती काय होतं, तू एक काही सर्च केलं तर ते तुला परत नोटिफिकेशन सांगायला लागतं. हा, रेफरन्स. तर तसं मला ते दिसत राहिलं. मग तसं सर्च करत असल्यामुळे मला हळूहळू मुंबईच्या नाटकांची माहिती मिळायला लागली. मग माझं पृथ्वी थिएटर मला समजलं की असं असं काहीतरी आहे. मग हळूहळू दुबेंचं नाव समजलं. मग असं मग माझं ते काम सुरू झालं. रोज गुगल नेटवरती जाऊन नाटकाविषयी काय मिळेल ते, काही पण प्रशांत दामले टाईप करायचं, आणि प्रशांत दामलेच्या संदर्भात जे काही मिळतं ते सगळं वाचायचं. असं प्रोसेस सुरू केली. हा, यातून ते समजायला लागलं हळूहळू. मग ललित कला केंद्राचं नाव सर्च केलं, आणि मला अजून आठवतं मी नेटवरती फोटो पाहिला तो आपला समोरचा डिपार्टमेंट, आणि मला असं झालं की इथं जायचंय आपल्याला. अच्छा, मग ते का वाटलं? एक तर मला तो फोटो बघून फार ऑब्सेशन होतं की, आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा मला समजलं ना की नाटक शिकवणारं कॉलेज असतं काहीतरी, हे मला असं होतं की अरे हे माहितच नाही कोणाला. आणि मी पण आता आमच्या इथे जातो ना घरी, काय करतोय मी आता, नाटकात BA केलंय आणि MA करतो नाटकात. हे अजूनही आहे की लोकांना माहितच नाही की नाटक शिकवणारे काहीतरी संस्था आहे, कॉलेज आहे, असं जे तुलाही माहित नव्हतं आणि मलाही माहित नव्हतं. एक्झॅक्टली. आणि हेच होतं ना गावाकडच्या मुलांसोबत, हेच होतं. इथं आल्यावर समजतं आपल्याला की असं काहीतरी फिल्म इन्स्टिट्यूट सारखं कॉलेज आहे वगैरे असं. आणि मग ठरवलं की तिकडेच शिक्षण घ्यायचं, तर इकडेच. ती तयारी कशी केली किंवा काय पद्धतीने केला? मी यालाच परत फोन केला, उमेश दादाला. तर त्याने सांगितलं की तू सध्या जी नाटकं सुरू आहेत ते वर्तमानपत्रामध्ये वगैरे जाहिराती होतात, ते सगळं वाच, सध्या काय सुरू आहे हे सगळं शोध. आणि मला त्यावेळेस नाट्यरंग नावाचं एक मासिक यायचं, ते मला समजलं असं असं आहे. तर ते मिळत नव्हतं इकडे गावाकडे. मग मी फोन करून वगैरे ते मुंबईत फोन केला एका ठिकाणी, आणि त्यांना म्हणलं की मला ते हवंय. ते फक्त मला वाटतं अख्ख्या गावात माझ्याकडे द्यायचं फक्त. ते घेऊन मग त्यात मी वाचायला सुरुवात केली. मग त्यात सगळे आपले भोळे सरांचा पण लेख वगैरे आले. म्हणजे जे नाट्य पर्सनॅलिटी, राजीव नाईकांचे वगैरे. मग ही नावं समजली, हळूहळू समजलं की अरे हे भोळे सर तर इकडे शिकवतायत, राजू नाईक तर इकडे शिकवतायत. मग समजलं की अरे इथंच गेलं पाहिजे आपल्याला. आणि मग ती तयारी, जसं आपण नोट्स वगैरे काढणं हे सगळं सुरू झालं. हा, आणि त्यावेळेस फार कोणी नव्हतं असं सांगणार. आणि उमेशदा पण इकडं मुंबईत होता, तो फोनवरती कनेक्ट असायचा आमचं.
मग मी ते राहूनच सेल्फ स्टडी केलं आणि प्रिपरेशन केलं. बरोबर. हा. आणि ललित मध्ये 3 वर्षांचा जो कोर्स आहे, हा. आपण तू बीएससी केलं, त्याच्या आधी बीएससी मध्ये नाटकं केली. ललित मध्ये जेव्हा तू फर्स्ट इयरला आला तर मला हे ऐकायचं की 3 वर्षामध्ये ऍक्टर म्हणून कसा बदल झाला, कारण तो खूप महत्वाचा असतो ऍक्टर म्हणून. आणि समजेमध्ये जो बदल असतो की ऍक्टिंग समजण्यामध्ये, नाटक समजण्यामध्ये, कला समजण्यामध्ये तो कसा बदल होत गेला, ह्याच्याबद्दल काय? मी नाटक बरंच केलं. मी गावी 3-4 वर्ष नाटक करत होतो मी. स्पर्धा वगैरे केल्या नाटक. आणि असं ते थोडं झालं बोलय गावाकडे की ऍक्टर आहे, छान करतो, नाव झालं, लोक ओळखायचे वगैरे. पण ललित कला केंद्रामध्ये आलो आणि पहिलं नाटक पाहिलं मी, मिटली पापणी नावाचं, राजू नायकांचं, बोळे सरांनी बसवलं होतं. ते नाटक पाहिलं स्टेजवरचं. आणि ते नाटक पाहिल्या माझं ते सगळं गावाकडे केलं होतं ते सगळं मी सोडून दिलं. अच्छा, हे कुठल्या इयर मध्ये? फर्स्ट इयरलाच, आमच्या फर्स्ट इयरला 2011-12 सालची गोष्ट असेल. ते नाटक पाहिलं मिटली पापणी. तो फॉर्म बघून, परफॉर्मन्स बघून मला असं झालं की इथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि जे मागं केलंय ते आता ते इथं नाही, आता इथं शून्यापासून सुरुवात करायची आपल्याला. ते म्हटलं ना कोरी पाटी असं. आणि मला एक समजलं, आता ते माहित नाही की स्वतःलाच कसं समजलं वगैरे, ते काय प्रोसेस आहे. पण हे झालं की सरेंडर झालं पाहिजे प्रोसेसला. हा, इथं आपल्याला म्हणतील ना बस तर बसायचं, उठ तर उठायचं, नाही का. मी हा प्रश्न विचारू शकतो, का बसायचं आणि का उठायचं, जो किंवा अभ्यास आहे तो आपल्या स्टडीचा भाग आहे. पण म्हणलं ते करायचं आपण. जी प्रोसेस आहे, जे आळेकर सर त्याला शब्द वापरतात, आळेकर सर, की मांडवा खालून गेलं पाहिजे. त्या मांडवा खालून जाल तर तुम्हाला ते समजेल काय ते. आणि मग ॲमेच्युअर परफॉर्मन्स करायचो आधी तिकडे. मग इथं आल्यावर समजलं की अरे स्पीच मध्ये अजून आपण किती काम करणं गरजेचं आहे. लँग्वेज म्हणजे प्रमाण मराठी जे आपण म्हणतो, पुस्तकी मराठी शिकण्यासाठी ते करणं पण किती गरजेचं आहे. उच्चारण किती महत्वाचे आहेत. आणि ते आहे. आणि हळूहळू समजलं की नाटकाला एक काहीतरी, म्हणजे नाटक हे फक्त गंमत जम्मत मजा नाहीये. हा, मजा नाहीये. ते फार डीप प्रकरण आहे. म्हणजे असं नाही की भारी वाटतं म्हणून करतो. हा, असं त्या पलीकडे स्पर्धेला असतं ऍक्च्युअली, त्याच्या पलीकडे काहीतरी. आणि हळूहळू मग ते समजायला लागलं की अरे जितक्या खोलात जाऊ आपण नाटकात त्याला काही लिमिट नाही. हळूहळू मग दलित कला केंद्राला पहिलंच वर्कशॉप आमचं राजीव नायकांचं झालं. अच्छा. हा, 6 दिवसांचं आम्हाला. ते कशावर होतं? विषय काय होता? विषय नाटकाची तोंड ओळख असं विषय होता. पण ते भन्नाट होतं, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स होता. राजीवला म्हणजे खरी तोंड ओळख होती. खरी तोंड ओळख. आणि माझं काय रे, मला ते कुठून आलं माहित नाही यार. पण मला असं होतं की तू असं म्हणलं ना की आता या क्षणाला ही गोष्ट बदलली, तर मला लगेच ऍक्सेप्ट होतं. मी असं त्याच्या नॉस्टॅल्जियामध्ये राहत नाही, अरे आता बदललं तर आता कसं काय करायचं. तर ते चेंज होण्यासाठी फ्लेक्झिबल राहतो. त्याच्यामुळे मी त्या कल्चरमध्ये आलो, ललितमध्ये सगळं पाहिलं. असं झालं की आता इथं व्हायचं आपल्याला, नाही का, आता मागे जायचं नाही. त्याच्यामुळे दिवसेंदिवस जसं समोर येईल त्याला फक्त भिडत राहायचंय आणि ते आपलं करत राहायचं. राईट. असं ललित कला केंद्रामध्ये खूप प्रोसेस, म्हणजे मी जेव्हा ऍक्टर बनून आलतो स्वतः की मला ऍक्टर बनायचं, नंतर काल इथं रायटिंग डिरेक्शन असतं, संहिता प्रयोग, सोलो असतो पर्सनल म्हणून. तर तुझे कसे अनुभव आहेत की ते एनर्जी, जसं आळेकर सर म्हणतात, ते मांडवा खालनं गेलं पाहिजे. तुम्ही चांगले रायटर असावं असं नसतं, किंवा डिरेक्टर असावं, पण तुम्हाला जाणं भाग आहे. तुझे काय अनुभव होते त्यावेळेस? तू स्वतः रायटिंग केलं, वेगवेगळे ऍक्टिंग सोडून बाकीचेही तू डिपार्टमेंट जेव्हा केले, त्यावेळेसचे अनुभव काय होते? हे बघ, मी तर ऍक्टर म्हणूनच तिकडे आलो होतो. ठीक आहे. मग आपली जी प्रोसेस असते नाटकाची, किंवा आपलं सिलेबस म्हणून वाचन करायचं, पाहायचंय, चर्चा, लेक्चर्स वगैरे, यातून खूप गोष्टी समजायला लागल्या. आणि मला एक कळलं की माझा परफॉर्मन्स हा फक्त माझ्यापुरता मर्यादित नाही, त्याच्यामागे खूप गोष्टी आहेत. आणि मग ते ब्रॉड होत गेला पर्स्पेक्टिव्ह. जर ऍक्टिंगला डेप्थ यायला पाहिजे आपल्या, तर हे सगळं समजणं गरजेचं आहे. हे म्हणजे काय तुला हे सगळं साहित्य असेल, ठीक आहे, म्हणजे फक्त नाटक रिलेटेड गोष्टी नाही, इतर सगळ्या अवांतर वाचन, हा, आयुष्यात घडणाऱ्या घटना असतील, समाज असेल, आजूबाजूचा घटना असतील, राजकारण असेल, विज्ञान असेल, अध्यात्म असेल, संस्कृती, नाही का, म्हणजे जे काही आहे ते सगळं समजून घ्यावं लागेल तुला. आणि जितकं जास्त समजेल तेवढे अभिनयाला डेप्थ येईल तुझ्या. बरोबर.
ते मला समजायला लागलं. मग आपोआप इंटरेस्ट वाढायला लागला की हे सगळं नॉलेज मिळालं पाहिजे, आपल्याला घेतलं पाहिजे. आणि मग जसं नाटक असेल त्यानुसार रिसर्च वगैरे व्हायचा, त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि लिखाणाकडे वळण्याचं कारणच हे होतं, ऍक्टिंग करत होतो मी. आणि आता जी मोठी प्रोडक्शन असायची तिकडे प्रोसेस व्हायची सरांची वगैरे, पण आपण संविधाचे प्रयोग वगैरे करायला लागलो ना की ते मुलांनी लिहिलेलं असतं ना, त्याच्यामुळे ते काही असं रिजिड टेक्स्ट नसतं, थोडं ते कधीतरी त्यांचे मोटिवेशन खालीवर होतात. तर त्यावेळेस मला असं वाटायचं की अरे हा असं का डिरेक्शन करतोय. मग मला असं वाटायला की आपण डिरेक्शन करून बघितलं पाहिजे, त्यात गंमत आहे नाही का. एका ऍक्टरला, मला चांगला ऍक्टर व्हायचं असेल तर मला डिरेक्शन समजलं पाहिजे, असं मला हे झालं. म्हणून मी डिरेक्शन करायला लागलो. आणि संविधाते प्रयोगच्या वेळी तो चान्स मिळाला. त्याच्यानंतर पण सीन वर्क आणि बाहेर काही नाटक वगैरे ते काम सुरू केलं. पण डिरेक्शन करत असताना मला बऱ्याचदा असं वाटतं की हे असं का लिहिलंय नाही का, ह्याचं म्हणणं काय. मग असं झालं की लिहून पण बघितलं पाहिजे. अच्छा. मग ते लिखाणाकडे हळूहळू गेलं. आणि मग ते मला असं वाटतं की सर्कल पूर्ण झालं. ऍक्टिंग, डिरेक्शन, रायटिंग, जिथनं सुरुवात होती एक्झॅक्टली. मग त्याचा मला डायरेक्ट कनेक्ट मिळतो ऍक्टर म्हणून त्या टेक्स्ट बरोबर. त्याच्यामुळे माझं स्वतःचं एक म्हणणं तयार होतं. कारण काय होतं, डिरेक्टर जर म्हणजे मोठा डिरेक्टर असेल खूप हुशार, तर तुम्ही ऍक्टर म्हणून ना दाबले जातात तिकडे, डिरेक्टर दिसत राहतो नाटकामध्ये. मग ते कशा प्रकारे एक उदाहरण घेऊन, तुझ्या नसतील पण की मी पाहिलेल्या बऱ्याच नाटकांमध्ये कळतं का की परफॉर्मन्स चालू असताना हा डिरेक्टर मुळे हा डिरेक्टर बोलतोय, ऍक्टर नाही बोलत आहे. मुळात रायटर बोलला पाहिजे. रायटर बोलला पाहिजे. म्हणजे बघ ती प्रोसेस कशी आहे की रायटर लिहितो, ठीक आहे, डिरेक्टर स्वतःच्या पद्धतीने इंटरप्रिटेशन करतो आणि तो ऍक्टर कडून करून देतो. आता होतं काय, डिरेक्टरला खूप जास्त अभ्यास करावा लागतो. तो सगळ्यांपेक्षा 2 पावलं पुढे असतो. मग तो जेव्हा बॅगेज घेऊन येतो ना, तेव्हा ते ऍक्टर लोकांना, जर तुम्ही स्वतःची प्रोसेस केली तर तुम्ही स्वतःचं काहीतरी एक्सप्रेशन मांडू शकता, नाहीतर त्या डिरेक्टरच्या ऑरामध्ये तुम्ही मर्ज होऊन जाता. म्हणजे कॉपीज ऑफ डिरेक्टर असतात. हा ओके. बऱ्याचदा तसं होतं. मग नाटक पाहताना पण कळतं की अरे हे डिरेक्टरचं नाटक आहे. अच्छा. ऍक्टरचं नाटक नाही. पण त्या डिरेक्टरला तू पर्सनली ओळखत असशील तर असं आहे का ते? नाही, तसं पण नाही. म्हणजे ते कसं आहे, डिरेक्टर खूप जास्त अभ्यासू असेल ना तर त्याला फार गोष्टी माहीत असतात. त्याच्यामुळे तू ऍक्टर म्हणून त्याला प्रश्न नाही विचारू शकत काही, कारण तू त्याच्या पलीकडे जात नाहीस शोधेस म्हणून. ज्या वेळेस तू त्याच्यापेक्षा काहीतरी ऍक्टर म्हणून वेगळं शोधायला जाशील ना, त्यावेळेस तू त्याला प्रश्न विचारशील की अरे तू असं म्हणतोय ठीक आहे, पण मला हा सीन असा वाटतोय किंवा मला आता असं बोला असं वाटतंय, तर मग ते तुझं एक्सप्रेशन दिसायला लागतं बाहेर. बरोबर. अदरवाईज ते डिरेक्टरच राहतं एक्सप्रेशन. मग तो डिरेक्टर हवी होतो तुमच्यावरती. म्हणून बघ ना, आणि तिघांचं पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. लेखक लिहिताना त्याला स्टेजवरचं नाटक दिसत असेल, पण त्याची बांधिलकी शब्दांसोबत आहे. बरोबर. डिरेक्टर जेव्हा मीडियम आहे, मीडियम आहे, तसं ऍक्टरला मला हे झालं की मला माझं समजलं पाहिजे, माझं एक्सप्रेशन काय. भले लेखकाने लिहिलंय, डिरेक्टरने डिरेक्ट केलंय, त्याच्या पलीकडून जेव्हा मी स्टेजवरती जाणार आहे तेव्हा मी काय करणार आहे त्या सगळ्यामध्ये, माझ्या एक एक बारीक बारीक मुवमेंट मधून, एक्सप्रेशन मधून काय पोहोचवावं लागणार आहे मला, नाही का. म्हणजे तू असं ऍक्टर हा कटपुतली नाहीये. तुला तुझं काहीतरी एक्सप्रेशन पाहिजे असं. बरोबर बरोबर. नाहीतर तुम्ही मग त्या सगळ्यामध्ये दबून जातो ऍक्टर, मला असं वाटतं. मग त्यावेळेस तू म्हणलं की डिरेक्टर बरोबर बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. बऱ्यापैकी डिरेक्टर ऐकून घेतात, काही घेत नाहीत. तर त्यावेळेस तुझा काय अनुभव की बाबा डिरेक्टरला मी सांगतोय की मला असं वाटतंय, किंवा तू अभिनयात करत असशील त्या गोष्टी, पण डिरेक्टर सोबत हे जे कन्व्हर्सेशन आहे किंवा कम्युनिकेशन, त्याबद्दलचे तुझे अनुभव काय आहेत? हे बघ, असं ज्या ठिकाणी होतं ना, म्हणजे डिरेक्टर ऐकत नाहीये, तिथं बेसिकली काय आहे की इगो आहे. हो. जर ब्रिजिंग होत नाहीये, तो कनेक्टिव्हिटी देत नाहीये, याचा अर्थ इगो आहे. मग मला वाटतं तिकडं काम करण्यातच काही पॉईंट नाहीये, नाही का. कारण धड ते त्याचंही एक्सप्रेशन नाही होणार आणि धड ते तुझंही नाही होणार. मग तिकडं थांबणंच बरं आहे असं मला वाटतं. आणि डिरेक्टर म्हणजे कसं असतं बघ, तू डिरेक्टर आहे, मी ऍक्टर आहे, रायटर आहे, कोणीतरी लाईट्स करतंय, शेड करतंय. आपल्या सगळ्यांचा मोटिव्ह नाटक चांगलं होणं असेल ना, मग आपण सगळ्यांना स्पेस द्यायला लागतो एकमेकांना. जेव्हा तुला सगळ्यांमध्ये असं वाटायला लागतं ना की अरे हे डिरेक्टर आहे, नाही का,
मग त्यावेळेस तुला नाटक प्रायोरिटी नाही वाटत, तुला तू प्रायोरिटी वाटत असतो. जे की मला नाही झालं कधी. मला असं कायम नाटक करताना असं व्हायचं की आपण ज्या एका मोटिव्हसाठी जमलोय ना ते म्हणजे नाटक आहे ना, तर आपल्या सगळ्यांचा फोकस तोच पाहिजे. बरोबर आहे तिकडं तर ते प्रोडक्ट चांगलं होणार. आणि मग ज्या ठिकाणी असं नाही व्हायचं तिकडे माझं मन नाही लागायचं, मग मी नाही करायचं. अच्छा, तू जे बोलला महत्वाचा मुद्दा तो की मन लागलं नाही तर करायचं नाही. हे खूप लोकांना जमत नाही आणि खूप लोक मनाविरुद्धच काम करत असतात. तर ह्याच्याबद्दलचे सांग ना, तुझे अनुभव मित्रांसोबतचे किंवा काय असतील, त्यांचे नाव नको घेऊ, पण मी आता सुद्धा पाहतो. अरे आता खूप कलाकारांना बघ, कला तर आपण म्हणतो की हे आपण या फील्ड मध्ये आलोय कशाला, एक्सप्रेस होण्यासाठी, नाही का? आणि ते सोडून तू सगळं करतो. म्हणजे ज्याच्यासाठी आपण घरच्यांना सोडलेलं, एक सिक्युअर लाईफस्टाईल सोडली, आपण इतकं इन्सिक्युअर झालेलो, अनसर्टन. आता सध्या पण माझ्याकडे काम नाही, अकाउंटला पैसे नाही, घरचे लग्न आणि वगैरे हे सगळे प्रकार असतात. तर मला म्हणायचं की हे तुम्हाला स्वतः समजलं पाहिजे की अरे हे सगळं सोडून जर इथं आलोय ना, ते तू तुझ्या एक्सप्रेशन साठी आलाय. ते मिस होत नाही या सगळ्यामध्ये, हे तुला शोधता आलं पाहिजे, ते तुझं एक्सप्रेशन. आणि ते काय होतं, कारण अभ्यास नसतो. जेव्हा तू अभ्यास करत राहशील ना ऍक्टर म्हणून काय हे, तर मग तू स्टँड घेऊ शकतो. बरोबर, की अरे ही गोष्ट मला करायची आहे, ही गोष्ट मला करायची नाहीये, किंवा करत असताना मी ही अशी करणार गोष्ट. बरोबर. आणि मला हाच प्रश्न आहे की तू आता दोन प्रश्न माझे, की तो जो अभ्यास असावा ऍक्टरचा तुझ्या दृष्टीने तो काय असावा, आणि दुसरं मुंबईमध्ये आल्यावर मुंबईचं एक जग आहे जिथे मार्केटिंग, बिझनेस, ते प्रोडक्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हे, आणि त्यात माझं एक्सप्रेशन, ह्याचं संतुलन कसं करतो? म्हणजे मला असं खूप मोठे मोठे ऍक्टर लोक ते सांगतात, मी त्यांचंच ऐकलेलं आहे. मला असं नाही वाटत ना की अरे होऊन जात रे ऍक्टिंग करून द्या. मग ते तुझं जे एक काय म्हणता येईल, तुझी जे स्पॉन्टेनिटी असते ना, त्याच्यावरती फार दूर नाही जाऊ शकत तू, जास्त नाही. तुला नॉलेज पाहिजेच. आता ते कसं मिळवायचं ना, मला असं वाटतं की ती प्रत्येकाची पर्सनल प्रोसेस आहे, की तू कुठूनही मिळव. ते तू वाचन कर, तू पहा, तू लोकांशी बोल, ऑब्झर्वेशन कर. त्यासाठी खूप वेगवेगळी गोष्टी आपल्याकडे टूल्स आहेत, टूल्स. पण ते तू कर, एक नाटक करून झालं, थोडंसं जमलं तर ते आता मला जमून गेलं सगळं असं नाही होत. प्रत्येक वेळेस तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागते. प्रत्येक नाटकासाठी, फिल्मसाठी, ज्या माध्यमात तू काम करतोस तिकडे प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करावी लागते तुला. आणि तू जसं म्हणतो ना अभ्यास, की एकतर बेसिक शिक्षण पूर्ण झालं पाहिजे ऍक्टरचं, असं मला वाटतं त्या फील्डमध्ये. म्हणजे या नाटकाच्या फील्डमध्ये नाही, तू जे काही शिक्षण घेत असतो बेसिक पाहिजे शिक्षण म्हणतो ना तू. असं नाही की बाबा तू 10वी नंतरच मुंबईमध्ये आला किंवा 5वी पासूनच तू काम करतो, पहिलीपासून जे आता आपल्याला दिसतं. एक्झॅक्टली. जे म्हणजे मी तर असे माझ्या ओळखीचे पण लोक आहेत की लहान मुलं असतात, त्यांचं वय असतं शिकायचं, खेळण्याचं, त्यांना ह्या फेम कडे पाठवलं जातं आणि त्यांचं लहानपण पण जातं. आणि ऍक्टर म्हणून जी मॅच्युरिटी आली पाहिजे, जी बालनाट्य करून किंवा हे जे करून जे मेल मरतात, तेही खूप भयानक. बरोबर आहे. मग ते लहानपणी बघ बालनाट्य वगैरे असतं ना, ते त्यांना एक एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी म्हणून ठीक आहे, पण तुम्ही जर त्याला प्रोफेशन म्हणूनच त्याच्यामध्ये ढकलत असाल, त्याला काय समजतंय मला काय करायचं वगैरे. म्हणजे तुम्हाला मुलाने काय व्हावं असं वाटतं ते लादतं त्याच्यावरती ना. आणि ते मुलांना, आई वडिलांना छान वाटतं, मुलगा सेलिब्रिटी झाला, माझी मुलगी सेलिब्रिटी झाली. त्यात फॅड पण आहे ना की म्युझिक क्लास, डान्स क्लास, ऍक्टिंग क्लास, जेवढे काही क्लासेस आहेत सगळं, त्याला काय जमतंय, त्याचा काय इंटरेस्ट आहे हे नाही. बरं, इतक्या लहानपणी तर मला वाटतं काय इंटरेस्ट आहे, अरे खेळू दिलं पाहिजे ना. घराच्या बाहेर आणि खेळ, पड, जखम होऊ दे, लागू दे, भांडणं होऊ दे, त्यातून त्याची ग्रोथ होत जाते ना. ते फक्त आता तर ते मोबाईल वगैरे सगळं आलंय नाही, रील वगैरे बनवतात, ते तुम्ही दाबून टाकता त्या मुलांना. आणि आता बघ, लहानपणी मी तर इतकं खेळलेलो लहानपणी नाही का, असंच सगळं ग्राउंडवरती खेळतोय, भर उन्हामध्ये क्रिकेट खेळतोय, विटी दांडू खेळतोय, रात्री ते पकडापकडी खेळतोय नाही का, पडतोय, लागतोय, घरी येतोय घाटाघाटा पाणी पितोय नाही का, खात नाहीये. पण मला झालं की मी अजूनच तयार झालोय लहानपणापासून. हे आताच्या मुलांना ते होतच नाही ना. आणि जे तो आपला सिग्मंड फ्रॉइड सांगतो ना की खूप लहानपणीच तुमची पर्सनॅलिटी घडत असते नाही का. आता मला असं होतं की लहानपणी जर तुम्ही त्याला सेलिब्रिटी म्हणून ट्रीट करताय, त्याला सुद्धा नाही का, तो बघतो मोठ्या ऍक्टर लोकाला
आणि तो पण तसाच ऍटिट्यूड येतो त्याच्यामध्ये, कुंपण घातलं जातं. मग आपण जे म्हणतो ना की सर्जनशील कलाकार तयार झाले पाहिजे वगैरे, ते कसं काय होणार आहे? त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. तुझं किमान ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पाहिजे. आणि नॅचरली पण मला वाटतं ते वय तुमचं असतं की त्या वयामध्ये तुम्हाला समज यायला सुरुवात होते. आता काही लोकांना परिस्थितीमुळे खूप आधीपासूनच मॅच्युरिटी येते, ती गोष्ट वेगळी. पण असं मला वाटतं की किमान ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा तू ह्या फील्डमध्ये येतो काम करण्यासाठी, तेव्हा तुला समज असते सगळ्या गोष्टींची. कॅरेक्टर करत असताना किंवा तो विषय, आता बऱ्याचदा बोल्ड विषय असतात नाटकाचे नाही का, ते समजण्यासाठी तुझी तुझ्या शरीरात पण ते काहीतरी बदल नॅचरली झालेले पाहिजेत ना, नाही का? 14व्या वर्षीच तू कसं काय एखादं स्क्रिप्ट घेऊन काहीतरी बोल्ड स्टेटमेंट असं नाही होऊ शकत. मग त्यासाठी शिक्षण महत्वाचं असं मला वाटतं. आणि मग त्याच्यानंतर जे अवांतर शिक्षण आहे ना, हे सगळं इन्फॉर्मल एज्युकेशन म्हणतो आपण नाही का, हा, ते तर चालूच राहतं, त्याला काही लिमिट नाही. आणि मला असं वाटतं ऍक्ट म्हणजे माझ्यासाठी आता मी इथं पण बसलोय ना, तर हे सभोवतालचा ना माझा अभ्यासच आहे नाही का. मी डिरेक्शन किंवा आता फिल्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण विचार करतो ना, तर मला जसं तुला मगाशी म्हणलं की ह्या पाहिलं की मला इथं ग्रीक नाटक करावं वाटतं, हे पाहिलं की इकडं आपण शेक्सपिरियन प्ले करू शकतो असं वाटतं. ते हळूहळू प्रोसेस व्हायला लागते. मग मला आता ही झाडं दिसली की हे सिनेमॅटिक वाटतं, इथं शॉर्ट घेऊ शकतो आपण, असं क्रिएटिव्ह प्रोसेस सुरू राहते ती. तर ते होणं गरजेचं आहे. मग तू जसं म्हणलं ना, अभ्यास ते पुस्तक घेऊन करण्याचं नाहीये, ते इन्फॉर्मल शिक्षण तू सतत सुरूच आहे. तो अभ्यास चालू पाहिजे. राईट. म्हणजे तुझं काय झालं पाहिजे, मला असं वाटतं बरं का, फार फिलॉसॉफिकल वाटेल, पण तुझे ना 2 माइंड तयार झाले पाहिजे. एक तुझं राहुलचं एक माइंड आणि तुझं ऍक्टर म्हणून. तू जे काही अनुभव घेतो ना, म्हणजे आता तू घरच्यांसोबत ट्रिपला जातो नाही का, तू एन्जॉय करतो मस्त, तर ती ट्रिप आहे ना फक्त राहुल म्हणून एन्जॉय करून संपली नाही पाहिजे. त्यातले अनुभव तुझ्या ऍक्टोरियल माइंड मध्ये, ऍक्टरच्या माइंड मध्ये साठले पाहिजे तिकडं, आणि जे तुला रिक्रिएट करता येतील, परत मेमरी तयार झाली पाहिजे. आणि आपण काय करतो, ऍक्टर म्हणजे रिक्रिएशनच करतो ना गोष्टी, सगळं भोवतालचं आपल्यात घेतो, आपलं त्यात घालतो आणि ते परत एक्सप्रेस करतो आपण. म्हणजे निसर्गातल्याच गोष्टी आहेत, आपण वापरतो, रिक्रिएटच करतो. रिक्रिएशन नव्यानं काहीतरी क्रिएट होणं म्हणजे नाही, ते फार रेअर गोष्ट आहे, आईन्स्टाईन सारखी. पण ते पण एका पॉइंटला रिक्रिएशन की कुठेतरी बघितलेली काहीतरी विचार करून, इमॅजिनेशन करून. निसर्गाच्या बाहेर काही सांगतच नाही ना आपण, जे भोवताले आहे ते त्याच्याविषयी सांगतो. पण तीच गंमत आहे ना बघ, की आपण 4 लोक आहेत ना, आणि ह्या स्पेस विषयी बोलतोय ना आपण, तर आपल्या चौघांचे पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळे आहेत. त्यामुळे या स्पेस मध्ये चौघांना काहीतरी वेगळं दिसतं. आणि ही मला वाटतं नाटकाची किंवा कलेची गंमत आहे. वेगळं दिसतं. जितके वेगळी लोक असतील ना, तेवढी ती कला मोठी ब्रॉड होत जाते असं आहे. आणि बरोबर विज्ञानामध्ये उलट असतं की एखाद्या गोष्टीवरती सगळ्यांचं एकमत व्हावं लागतं. विज्ञानामध्ये 10 मतं असून नाही चालत. बरोबर. आणि आपण जो दुसरा प्रश्न बोललो सॉरी की एक्सप्रेशन जेव्हा कसं टिकलं पाहिजे, मुंबईमध्ये आल्यावर खूप लोकांचा तो बॅलन्स बिघडतो किंवा एकाच दिशेला वाहवत जातात. काही लोक एकाच दिशेला, तर ते बॅलन्स करणं किती महत्वाचं आहे किंवा ते तू कसं करतो? बेसिक मी NSD ची पासआउट लोक पाहिली, आपले भरतेंदू अकॅडमी आहे तिकडचे आहे, FTI ची ललित कला केंद्र मुंबई विद्यापीठातले वगैरे आहेत नाही का. तर पासआउट झाल्यावर काय होतंय, आपण एक तर नाटकाचे विद्यार्थी आहेत, म्हणजे आता तू MBA केलं तर बाहेर जाऊन काय करणार, MBA रिलेटेड जो काही जॉब आहे तो करायचोच. तर आता होतं काय, मी नाटकाचा माणूस आहे, मी बाहेर पडल्यानंतर मी काय करणार आहे, कुठं नाटक करणार, नाटक किती होतं, आणि त्यातून माझं आर्थिक चालतं का, हे सगळे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथून बाहेर पडल्यावर एकतर पर्सनल गरजा असतात, ह्या सगळ्यातून आपण मिळेल ते काम शोधायला लागतो असं होतं. फक्त मला वाटतं त्यावेळेस तुम्ही एकच क्लिअरिटी तुम्हाला ही पाहिजे की मी हे ठरवून करतोय ना का, मला फक्त एक कुठली तरी सिस्टीम हे सगळं करायला लावते. अच्छा, मुद्दा हा आहे. तू कर काही पण, म्हणजे तू सिरियल कर, फिल्म कर नाही का, किंवा तू इतर काही गोष्ट करतोय, म्हणजे या फील्ड रिलेटेडच आहे पण प्रोडक्शन करतोय नाही का, म्हणजे ठरवून आहे मला हे करायचंय, बाय चॉईस आहे माझं, आणि त्यासाठी मी इतका वेळ देणार आहे. मला ऍक्टिंगच करायची, पण मी काही वर्ष प्रोडक्शन करून पैसे जमा करेन आणि त्यानंतर ऍक्टिंग साठी स्ट्रगल. बरोबर, असं आहे.
मग तू जर एकदम गेला आता पैसा मिळतोय आणि नाही काय सेट होतोय हळूहळू त्यात रमला ना, मग तुझं जे ऍक्टर म्हणून तू जमवलं ना आजपासून ते नाही राहत, ते निघून जातं मग ते सगळ्यामध्ये. बरोबर. असं आहे. आणि मला तर तो पण इश्यू वाटत नाही खरं तर, की जर तू ओके असशील त्याविषयी तर तू ठीक आहे. पण मी बऱ्याच लोकांना पाहतो की ते करत असताना ते आतून इन्सिक्युअर फील करत असतात की अरे मला ऍक्टिंग करायची होती पण हे इकडे येऊन बसलो. असमाधानी असतात. हा, असमाधानी शब्द बरोबर आहे. तर मला वाटतं ते रिग्रेट नाही झालं पाहिजे तुला. असं आहे. मग तू काहीच करू नको, मग बसून राहा, वाट पहा काम येण्याची, स्ट्रगल करायची. आणि तू तुझ्या मला हे ऐकायला आवडेल की तू आता मुंबईमध्ये खूप वर्ष झालं काम करतोय, 16 पासून वगैरे. 16 पासून आतापर्यंत. खूप मित्र आपले त्या येतात जे शिकलेले असतात किंवा स्वतःहून शिकलेले असतात. तर तुझ्या अनुभवात असे लोक आहेत का की बाबा तू जे म्हणतो की असमाधान हे खूप महत्वाचा शब्द आहे, तर ह्याच्या रिलेटेड की बाबा करायची इच्छा नाही पण करतायत किंवा ह्या अरे उलट माहिती खूप अशीच लोक आहेत माझ्या बाजूला ज्यांना जे काम करायचं नाहीये ना तेच त्यांना करावं लागतं. कारण ती सिस्टीमच अशी लावून दिली की तुला जे हवंय ते मिळत नाही. म्हणजे बघ तू ललित म्हणून पासआउट झाला आणि असं ठरवलं की मला एक्सपेरिमेंटल नाटक करायचं, तर कुठं स्पेस आहे तुला? स्पेसच नाही. तू कोणाकडे जाशील ना मला एक्सपेरिमेंटल नाटक करायचंय, नाही तू आधी पैसे कमव, सेट हो. हे आता हे खूप मोठ्या सिस्टीमचा भाग आहे, आपण त्याच्यावरती काही जास्त खोलात जाऊ शकत नाही आपण त्याच्या. पण मला म्हणायचं की अशी सिस्टीम पाहिजे ना, परदेशामध्ये आहे ना असं एक्सपेरिमेंटल नाटक ज्याला करायचं त्यासाठी तसं वातावरण आहे, व्यवस्था आहे तशी, आणि तिथे पैसे पण देतात, पैसे मिळतात त्याला. आणि कसं आहे की मला एक माहिती आहे, मी एक्सपेरिमेंटल करणारे लोक पाहिलेत माझ्या आजूबाजूला, मित्र मैत्रिणी आहेत, लोक काम करतात, त्यांच्या गरजा कमी असतात, त्यांना कमी पैसे मिळाले तरी ते समाधानी असतात आणि ते चांगलं काहीतरी करू पाहतात क्रिएटिव्ह. तर तसंही नाही होत. त्याला ते एक्सपेरिमेंटल नाटक बसवलं, आता आम्ही सुरू आहे नाटक करायचं, ते कोणतं नाटक करणार, मग तिकीट शो होतील का, कुठल्या स्पेस मध्ये करायचं, किती प्रयोग होतील, हे सगळं. मग मिनिमल करत 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 मग आपण एक पात्री करू. मला असं होतं की एक पात्री नाहीच करायचं, आपल्याला नाटकच करायचं. मग तशीच मग तिथून फाटे फुटतात. बरोबर. की मग तिथून बाहेर पड, मग काय, मग प्रोडक्शनला काम आहे ते कर, मग कास्टिंगला काम आहे ते कर, मग डिरेक्शन मध्ये काम आहे ते कर. आणि मग ह्या सगळ्या ते अवघड आहे आता मी म्हणतोय ते. पण मला असं वाटतं की ते नाही केलं तर पुढच्या तर काही वर्षामध्ये हे सगळं कमर्शियलायझेशन होणं नाही, हे सगळं आपलं एक्सप्रेशन वगैरे संपूर्ण झालं आहे. म्हणजे आपण फक्त कामगार आणि जे करायचं नव्हतं, म्हणजे ज्या सिस्टीमचा भाग बनायचं नव्हतं. एक्झॅक्टली. जी सिस्टीम बाहेर, म्हणजे जी मेंढरांची सिस्टीम सोडून इकडे आलोय ना, इथं त्या फील्ड मध्ये तेच करायला बघतात. आणि मला तर गुदमरल्यासारखं होतं, त्यामध्ये राहू शकत नाही. आता मला तेवढा घरच्यांचा सपोर्ट आहे, इकॉनॉमिकली पण त्यांनी आधी पण सपोर्ट केला, पण ज्याला नाही सपोर्ट तर त्याचं काय करावं, फार अवघड गोष्ट. तो खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण तो असं आणि मला सुद्धा घरच्यांचा सपोर्ट आहे, म्हणजे ते खूप वाईट परिस्थिती असेल तर त्यांची मदत वगैरे येते कायम, पण मी त्यांच्यावरती डिपेंडंट नाही राहू शकत. तर मग मी काय करतो की त्यातल्या त्यात असं काम शोधतो की जे क्रिएटिव्ह आहे, नाही का, जे कुठल्या शोषण पद्धतीचा भाग नाहीये, जे काम नाही का, जिथं काहीतरी प्रोपगंडा होत नाहीये, नाही का, असं काम मी शोधतो. बरोबर. आणि मग ते करायचा प्रयत्न करतो. पण ते कायम मिळतं असं नाही, मग माझा ब्लँक जातो बरं. तुला असमाधान आलंय का इथे आल्यावर? असमाधान पदरी आलंय का? नाही, मला ना रिग्रेट अजिबात नाहीये. म्हणजे सांगायचं तर इकडे आलो आणि अरे होतच नाहीये, मला माहिती आहे हा सगळा माझ्या प्रोसेसचा भाग आहे, आणि तो बाय चॉईस पण आहे. माझ्याकडे आज पैसे नाही आहेत आणि मला जे 4 लोक करतात ते करता येत नाहीये, तर तो पण माझ्या चॉईसचा भाग आहे. त्याच्यामुळे मला ते वाईट वाटत, आणि मला एका लेवलला पैसे मागायला पण वाईट वाटत नाही मित्रांकडे. मी तुम्हाला परत करेन, मला आता काही काळावर. नाहीतर मग आहेच, सगळे म्हणतात अरे हे सोडा दुसरं काहीतरी कर. मला म्हणायचं ते नाहीच करायचं, म्हणून तर इकडे ना मी. मग मी करतो ऍडजस्ट थोडे दिवस. बरोबर. हे करतो, पण होल सिस्टीम आहे ना, याला सगळं सपोर्ट करणारे नाहीये असे. मग त्यात जे तू म्हणतो ना एक्सप्रेशन हरवलं जातं, ते होणार तेवढ्या सगळ्या गोंधळामध्ये. मुंबईमध्ये राहणं, ते खोलीचं भाडं, जेवण, घरी काही पैसे पाठवायचे असतील, स्वतःसाठी काही सेव्हिंग करायचे असतील, ते खूप अवघड आहे. आणि त्यात स्वतःच एक्सप्रेशन धरायचं असेल तर सगळ्या गोष्टी करणं खूप. म्हणून बघ, मी सगळ्या आपले मित्र असतील किंवा नवीन लोक असतील, मी हेच सांगतो की तुम्ही आहे ना,
तुम्हाला जे करायचं ना ते खूप मनापासून करा यार. 100% ते ना उजळलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे मग सगळ्यांना की अरे नाही का हा करतोय ना, ह्याची मेहनत इतकी ना की ते दिसतंय नाही का. म्हणून मला वाटतं की पैसा हा चांगल्या कामाचा बाय प्रोडक्ट असतो नाही का. तू प्रायोरिटी तुझं काम ठेव नाही का, तू करत राहा करत राहा करत राहा. कधीतरी कोणीतरी तुला पाहणारच आहे, ऍप्रिशिएट करेलच. ते कष्ट काही वाया जात नाही असे. फक्त ना ते तुझं आपण असं म्हणतो ना हॅमलेट नाही झाला पाहिजे. हे करू की ते करू, त्या दोलायमान अवस्थेत तू अडकला ना खूप दिवस, मग तू काहीच करू शकत नाही असं. बरोबर असं आता मी ठरवतो कमर्शियल काम करायची, सिरियलचं नाव घ्यावं काय माहिती, पण सिरियल करायची. मोटिव्हचा मुद्दा तू जे म्हणला की माझा हा मोटिव्ह पैशांसाठी करतोय आणि पोहोचण्यासाठी करतोय, हे क्लिअर असणं महत्वाचं आहे. आणि ते करायला पण काही इश्यू नाही, जे करतायत ते लोक. पण परत तेच आहे की ते करत असताना तुम्ही म्हणू नका हे अरे हे नाही करायचंय मला, हे नाही का, ते करत राहा तुम्ही, सरेंडर होऊन करत राहा तुम्ही असं. आणि पण बऱ्याचदा हेच होतं रे, मी पाहतो ना आता हे सिरियल वगैरे, ते तिकडे गेले ना ते जातात तिकडे. हा जो प्रश्न आहे की ते एक्झिट कधी घेणं किंवा तो पॉज कधी घेणं, याच्याबद्दलही बोल ना. की काय तुला वाटतं की काय जे करतात सिरियल, कदाचित जे बघतील एपिसोड, जे सिरियल करतायत, जे आपल्या ओळखीचे नाहीत, की त्यांना तरी मार्ग मिळेल की हा आपण आता पॉज घेतला पाहिजे, की हा आपण आता ज्यासाठी आलोय की मला फिल्म करायची, मला ते विजन अचीव्ह करायचं, त्यासाठी त्याबद्दलही काय तुला वाटतंय. हे बघ सिरियल हे माध्यम आहे ना नाही का, त्याचं मोटिवेशनच वेगळं. आता तू तिकडे काम करायला जातोय, तुला काम मिळतंय म्हणून नाही का, तू आधी ठरवलं होतं का सिरियल करायचं, किंवा तुझे असं काय एक्सप्रेशन आहे जे तुला सिरियल मध्ये जाऊन करायला मिळतं. तर असं काहीच नाही सापडणार तुला, तू कुणालाही विचारशील आपल्या इथले सगळे हेच सांगतील की पैशांसाठी सिरियल करतो. पण तुम्ही हे विसरता की तुम्ही वेळ पण देताय इतका. आणि ह्याच्यापेक्षा भयानक म्हणणार नाही, पण ह्याच्यापेक्षा जरा वाईट गोष्ट अशी वाटते मला की तू सातत्यानं ते करून 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 आहे ना क्वालिटी फार मोनोटोनस काम करायला लागतं, क्वालिटी ऑफ ऍक्टिंग पण डाऊन होऊन जाते. कारण तुझी म्हणजे आपण जे इतकं वेळ बोलतोय त्याच्यासाठी तुझं असं विजन ब्रॉड होणं गरजेचं. इथं तुम्हाला झापडायला लावला जातात तिकडे. मग तिकडे रायटिंगला पण होतं, डिरेक्शनला पण त्याचं. आणि काय त्यांना दिवसाला 10-12 सीन काढायचे, दिवसाला 22 मिनिटाचे फुटेज काढायचे, तर त्याच्यामुळे त्यांना ते करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे ते क्विक हे करत जावं. आता मी पाहतो ना सिरियल मधले ऍक्टर लोक पाहतो काम करत. आता बघ लोकांना असं वाटतं की अरे तू खूप काम करत नाही, तू कुठं करतोय. पण हे सगळं करायच्या आधी मी प्रेक्षक सुद्धा आहे ना. मी ललितला यायच्या आधी पण प्रेक्षक आहे. आणि ज्यावेळी मी तिकीट काढून सिनेमा पाहतो त्यावेळेस प्रेक्षक म्हणून पण मला बोलायचा अधिकार आहेच आहे सगळ्यावर. ते मला असं दिसतं की सिरियल करून 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 ना त्यांचं ते सगळं ते धारच नाही राहिले ऍक्टिंगला, त्यांचं एक्सप्रेशन त्यांना कळतच नाही. इव्हन सिरियलचं आता तर ते इतकं मर्ज होऊन गेले, सिरियल माध्यम आणि सिनेमाचं माध्यम. ते जेव्हा सिनेमात काम करायला येतात हे ऍक्टर लोक, ते काही दिसत नाही, ते बथड दिसते ऍक्टिंग त्यांची. हा, कारण त्यांना त्या कॅमेऱ्यात तेवढ्या पुरतं करायची सवय लागली ना त्यांना. जे रायटर नाही हा ते मग ते काहीतरी ठेवणीतलं परत परत तेच जे सापडले फॉर्म्युला सापडला, हा ते करत राहायचं, स्मार्ट ऍक्टिंग करायची. जे रायटर लोकांचं पण तेच झालंय, जे डिरेक्शनचं पण तेच झालंय. डिरेक्टर आला इकडं फिल्मला की तो सगळे शॉर्ट सिरियल सारखे लावतो. कारण त्याला कळालंय ते 2 शॉट मिड क्लोज लावा आणि मास्टर काढायचा आणि क्लोज वर खेळत बसायचं, फुटेज गोळा करायचं. रायटरचं पण तेच होतं, त्याला ते माध्यम कॅमेरा कुठं कुठं जातो, तो काय टिपतो नाही का, एडिटिंग काय. म्हणजे फिल्म म्हणजे मला असं वाटतं की जे मधलं काय म्हणतो आपण त्याला, काय शब्द यूज करतो, ब्रिजिंग नाही, जे मध्ये इंटरकट्स असतात, ट्रान्झिशन्स इंटरकट तुम्ही फिल्म मध्ये, ती म्हणजे फिल्म असते ना. की तू बऱ्याच चांगल्या फिल्म बघशील तर तुला दिसेल की मध्ये मध्ये ते शॉर्ट जातात, जे आपल्याला काय शब्द नसतात, डायलॉग नसतात. राईट की आता तुझ्यावरून माझ्यावर कॅमेरा येणार आहे नाही का, त्या 2 सेकंदात काय दिसणार आहे, हे किती महत्वाचं मला सांग. इतकी तर डेप्थ आहे त्याला. तर तुम्ही आता ते सिरियल करून येत आहे आणि त्या छापातच काहीतरी लिहित आहे, मग ते कसं काय वर्कआउट होणार आहे. जे ऍक्टरचं पण सेम होतं. त्याच्यामुळं आता बघ मला असंच म्हणतात सगळे की अरे तुला पटकन काही आवडत नाही किंवा तू सारखं क्रिटिकलच राहतो सगळ्या. बघा मला असं होतं की तुम्ही पाहत राहा ना आजूबाजूला, तुम्ही जेवढं तुमचं विजन ब्रॉड करायला लागेल तेवढी ती गोष्ट तुम्हाला अजून
काय म्हणता येईल त्याला, ती झाली पाहिजे, हे तुमची अपेक्षा वाढत जाईल. हो. जसं एका मुलाखतीमध्ये नसरुद्दीन शाह नामी ऐकलं होतं त्यांना, की नसरुद्दीन शाह म्हणतात की एक फिल्म कमर्शियल त्यांनी पाहिली, ते म्हणले की मी ही पाहू शकलो नाही पूर्ण फिल्म. आता असं नाही म्हणणार ना त्यांना तुम्ही की हा माणूस मोठा झालाय आणि आता असं, त्यांची भाषा बदलली आता त्या माध्यमाची, त्यांना ती आता भाषा त्यांची नाही वाटत, ती भाषा ती खूप जुनं झालं ते सगळं. आणि अजूनही बघ तुम्ही कॅमेरा फिल्म करतात ते सगळं मेलोड्रामॅटिक काळासारखंच फिल्म करतात. अरे म्हणजे त्या ऑडियन्सचा पण सहभाग आहे आणि किंवा त्यांनाही ती गोष्ट पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत की नाही पोहोचत. आपले लोक काय बोलतात, म्हणजे माझा हा प्रश्न आहे सॉरी की जे मेकर आहेत ते काय म्हणतात की ऑडियन्स तशी तयार नाहीत, ऑडियन्स तशी तयार नाहीत, आम्ही बनवू चांगलं पण घेणारे नाहीत, आणि ऑडियन्सचं म्हणणं की बनवणारे चांगले नाहीत. तर ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? आता यावर शिवीच दिली पाहिजे पण मी इकडे नाही देत शिवी आता. पण मला काय म्हणायचंय अरे, त्या ऑडियन्सला साक्षर करायचं काम कोणाचं आहे? तिचा आणि तुझा संबंध किती असतो? 2 तास फिल्म पुरता असतो बरोबर, बाहेर गेल्यानंतर ती तिच्या लाईफ मध्ये बिझी होऊन जाते. तर तुला 2 तास त्याला द्यायचेत ना, तर तुला फिल्मवरती काम करणं गरजेचं आहे ना, तर ते ऑडियन्स साक्षर होईल. ते काय दिवसभर तुझ्यासारखा फिल्मचा अभ्यास नाही करत बसते घरी की त्याला कळेल अरे मला अखेरी कुरोसावाची फिल्म बघायची, रेंजची फिल्म बघायची का अजून कोणाची फिल्म बघायची. ते तुम्ही सतत सातत्यानं करत राहावं लागेल ना त्या गोष्टींना. म्हणजे आपल्याकडे सतीश रे सारखा माणूस होऊन गेला तर त्यांना बंदी केली आपल्याकडे त्यावेळेस त्यांच्या सिनेमांवरती, नाही का. त्यावेळेस त्यांना सांगितलं की म्हणजे त्यांना बोललं गेलं की तुम्ही भारताची गरिबी विकताय वगैरे, नाही का. आणि ते विजन होतं आपल्याकडे त्या फिल्मचं, ते कुठे गेलं सगळं? ते सगळं मारलं गेलं कमर्शियलायझेशन मध्ये. ते होतं ना आपल्याकडे नव्हतं असं नाही, मराठीमध्ये पण चांगले कामं झाले. डॉक्टर श्रीराम लागून सारखा माणूस होऊन गेला. मला असं वाटतं की त्यांच्याकडून तुम्ही म्हणजे एकलव्य होऊन शिकलं पाहिजे त्या माणसाकडून. मी लागून कधी प्रत्यक्षात काम करताना पाहिलं नाही, पण मी जेव्हा गिधाडे वाचायचो किंवा सखराम बाइंडर वाचायचो तेव्हा मला निळू फुलेच व्हिज्युअल व्हायचे. आणि मी असं इमॅजिन, त्यांची इतर कामं पाहिली होती ना, तर मी ते इमॅजिन करायचं. ऍक्टिंग मध्ये इमॅजिनेशनचा पार्ट फार मोठा आहे की अरे हे कसं करत असतील, लागून गिधाडे का निवडला असेल, नाही का, ते कसा परफॉर्म करत असतील, ते काय आवाजाची पट्टी वापरत असतील, लुक, नाही का. मग ते मला मिळायला लागल्या गोष्टी अशा. तर तेवढ्या जाऊन तुम्हाला विचार करावा लागेल गोष्टींचा असं आहे. आणि आता हे जे तू म्हणलं ना ऍक्टर लोक, हे सगळं नसेल ना तुमच्याकडे, तुम्ही पटकन त्याच्यामध्ये मर्ज होऊन जाल. अच्छा, स्वतःचा एक्सप्रेशन काही राहणार नाही. ते येतात आणि त्यांची इच्छा नसते करायची, पण ते तेच करत राहतात. म्हणजे त्यांचा असेल की बाबा आपण जे मोटिव्ह आहेत दोन, की पहिला पैसा आणि दुसरं ह्याच्यामुळे काही प्रसिद्धी मिळते, लोकांपर्यंत बसतोय गावागावातल्या. पण त्यांना कळतच नाही की माझ्या आयुष्यातले 6 वर्ष गेले. आणि प्लस तू जे मुद्दे बोलला की क्वालिटी ऑफ ऍक्टिंग, नंतर वेळेचा मुद्दा, तर इतका फरक पडतो, इतका टाइम गेला आणि आता करायचं काय. आणि प्लस जेव्हा मला हा पण प्रश्न पडतो की ती लोक जेव्हा एखाद्या डिरेक्टरकडे जातील, डिरेक्टर फिल्मच्या, ते म्हणतील तुम्ही सिरियल आर्टिस्ट आहात. करेक्ट आहे. तर ते होतं ना, ते त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? अनुभव आलेला आहे मला. म्हणजे मला लिखाणासाठी, आता माझं काही लिखाणाचं काम फार बाहेर नाही आलेलं आहे, मी स्वतःचं लिखाण करतोय सध्या, प्रोसेस सुरू आहे, रिसर्चचं काम सुरू आहे. पण एक रायटर होता आणि तो आणि मी मिळून ते काम करत होतो. तो सिरियलच लिहायचा. तर त्या फिल्मवर काम करत असताना त्याने 1 ड्राफ्ट केला, 2 ड्राफ्ट केले, 3 ड्राफ्ट केले. आणि मला असं झालं की अरे ते नाही होतं, ते तू फार सिरियलच्या अंगानेच विचार करतोय अगं. अच्छा, नाही का, तो कॅमेरा जाणार आहे तिकडे लोकेशन्स वरती, नाही का. तर ते त्या स्क्रीन प्लेचा त्या प्रकारे विचार कर. म्हणजे स्क्रीन प्ले आपल्याकडे जर स्क्रीन प्ले नावाचं काही, तुला जसं मगाशी म्हणतो ती गोष्ट दिसत नाही, सिस्टीमच नाही ती. स्क्रीन प्ले म्हणजे काय, तुझ्या भोवती काय घडणार आहे. तू जर वर्ल्ड सिनेमा पाहशील ना, कुठले इराणी फिल्म पाहशील, ते तुझे स्क्रीन प्ले अवेलेबल आहेत इंटरनेटवरती. आपल्या कुरोसावा वगैरे, हा त्यांचे सुद्धा आहेत. अजून बऱ्याच ज्या इंग्लिश फिल्म आहेत ना त्यांचे पण स्क्रीन प्ले अवेलेबल. तू बघशील ना, ते त्यांना माहित असतं हे तुझ्या मागेचं झाड कोणतं असणार आहे, ते झाडाला रेफरन्स आहे, तो रॅन्डम नाही बसले. ते क्राफ्टेड असतं, झाड तिथे हे करतात, तयार करतात. ते झाड कोणतं आहे, ते झाड किती जाड असणार आहे, त्याची पानं गळालेली आहेत का, त्याचा या सीनची कॉन्टेक्स्ट आहे. ते असं रॅन्डम झाड नाही, अरे इथे झाड छान वाटतं इथं सीन असं नाही होत. ते जर या ब्लॉक वर बसलेत ना, हा ब्लॉक कसा असेल, कलर काय, हा ह्याची एक हिस्ट्री असते तिकडे. की आपण दोघं जर काहीतरी आपल्या पूर्व आयुष्याबद्दल बोलतोय
तर हे इथं सगळं पडझड झालेलं हो. दिसेल त्या सगळ्यामध्ये, असं एक ते बरोबर. कॉन्टेक्स्ट असतो त्याला. तर तो स्क्रीन प्ले कारण तो व्हिज्युअल इम्पॅक्ट आहे ना, इम्पॅक्ट आहे, करेक्ट आहे, ऑडियन्सवर तो रिदमनी व्हिज्युअली पडणारे इम्पॅक्ट इम्पॅक्ट आहे. आणि तुमचं काम तेच आहे ना, तुम्ही कुठली कला काय एक्सपिरियन्स आहे, हो. तू एक्सपिरियन्स काय देतोय लोकांना. तर मला वाटतं की एक्सपिरियन्सच मिळत नाही. अरे तू बघशील तर ते आपले ते हा कुठल्या मीडियम सिरियल मध्ये आणि सगळं कुठं पण बघशील, सिनेमामध्ये, मराठी सिनेमामध्ये पण अच्छा. एक्सपिरियन्स काय आला, एक्सपिरियन्स नाही येत मला. ते काय वेगळं आहे माझं, मी काय घेऊन अनुभव काय घेऊन जातो, नाही का. ते कशा तर ते प्रकारचे होतच अनुभव, नाही. म्हणजे तू एक एक्झाम्पल दिलं मला, समज की तू ही फिल्म बघितली होती, ते अनुभव अनुभवाच्या पातळीवर. वर्ल्ड वॉर वरच्या बऱ्याच फिल्म पाहिल्या. हा. त्याच्यामध्ये मी एक मिनिट, मी नाव सांगतो. ती कॉमेडी का हिटलरची? हा ती तर आहेच आहे, डिक्टेटर ना. डिक्टेटर आणि अजून ते लहान पोरगा असतो हिटलर बनलेला असतो. जोजो रॅबिट. जोजो रॅबिट सारखी, किंवा बॉय इन द स्ट्रीट पजामा हो. नावाची फिल्म आहे, नाही का. आता त्या फिल्म जेव्हा मी पाहिल्या ना, मला म्हणजे आधी तर ते वर्ल्ड वॉर विषयीचं वाचून ऐकून खूप त्याच्याविषयी म्हणजे काय म्हणतात त्याला, घृणाच म्हण, की काय हे घडलं, हे का घडतंय, असं सगळं होतं. पण जेव्हा ती फिल्म पाहिली मी, द बॉय इन द स्ट्रीट पजामा, नाही का, तर त्याच्यानंतर मी बदललोच आतून पूर्ण ती फिल्म पाहिल्यानंतर. म्हणजे वर्ल्ड वॉरचं तर ते झालंच, पण त्याचं किती खोलापर्यंत त्याचं ते झिरपून जाऊन परिणाम होतं. आतून निसर्ग किती बदलतो, भूगोल कसा बदलतो, माणूस आतून कसा बदलतो त्या सगळ्यामध्ये. आणि ती सगळी प्रोसेस त्यामध्ये दिसते ना त्या फिल्ममध्ये. ती जी आपल्याकडे सत्यजित रेंजच्या फिल्म मध्ये तू पाहशील ना, तर ते खूप आहे. पथेरे पांचाली सारखी फिल्म आहे. ते त्यातले शॉर्ट्स एक एक बघशील ना, तर तुला ते ती ट्रेन जाते, त्यावेळेस ते लाईटच्या खांबाजवळ ते बहीण भाऊ खेळतात, बारा साप पण जातो, ते ट्रेन. आता ते काही उगाच रॅन्डम लावलेले शॉर्ट्स नाही येत, ते सांगू पाहतात ना काहीतरी म्हणणं त्यांचं. ट्रेन कशाचं तरी सिम्बॉल आहे तिकडे त्या सीन मध्ये, असं आहे. तर ते मला, आणि एकतर तुला रायटर डिरेक्टर म्हणून ना, तुझ्या फिल्मला तुला ऑडियन्सला काय सायकोलॉजी मध्ये घेऊन जायचं हे तुला क्लिअर पाहिजे. मला त्यांना कुठल्या जगात घेऊन जायचं. बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही टेक्निकली आपण शिकत असतो ना, की पहिल्या 5 मिनिटामध्ये मला काय नॅरेट करायचं जेणेकरून त्या विश्वात इंट्रोडक्शन झालं पाहिजे. मी आता तू ही पाहिली का फिल्म? पाहिली ना. काय म्हणजे काय क्राफ्ट आहे, म्हणजे सिम्पल आहे. जास्त मला वाटतं प्रोडक्शन लेवलला खूप कमी बजेट असणार त्यांचं, खूप कमी. स्क्रिप्टिंग लेवल आणि व्हिज्युअल आणि विषय. आणि तू बघ फिल्म म्हणजे तसं बघायला गेलं ना, कुठले आता याच्यामध्येच जॉयलँड मध्ये काही वेगळं घडत नाही का, त्या फॅमिलीच्या जवळपास घडणाऱ्या सगळ्या घटना, नाही का. पण त्यातलं तुम्ही काय पाहता हे किती महत्वाचं. हा स्क्रीन प्ले, ओपनिंगचा शॉट तुला आठवत असेल तर, तो चादर घेतली आणि त्या मुलांसोबत तो खेळतोय, नाही का. ती इतकी अंगावर येणारी इमेज आहे ती. आणि तो चादर घेऊन ते आयडेंटिटी क्रायसिस बद्दलची ती फिल्म आहे. आणि पहिलाच शॉट असा लागतो की तो चेहऱ्यावर चादर घेऊन काहीतरी त्याला आनंद शोधतोय, शोधण्याचं फिलिंग. तर मला वाटतं की एका सेकंदाची फ्रेम जर एवढं वर्क करून देऊ शकते, तर तुझी पूर्ण फिल्म म्हणजे काय इम्पॅक्ट पाहिजे. अभ्यास करून फ्रेमचा अभ्यास. मग ते होतं का फिल्म पाहिल्यावर तुला? तू जे म्हणलं ना बदल, की तू बॉय, तू कुठली फिल्म, द बॉय इन द स्ट्रीट पैजामा, त्याच्यामधलं तू ते जो हे करताना तू म्हणला की बदल, की माझ्यामध्ये बदल झाला. तर मला हे ऐकायला आवडेल की अशा कुठल्या कलाकृती बघून तुला असं वाटलं की हे माझ्यामध्ये बदल झाले, की कुठली कलाकृती काहीतरी इम्पॅक्ट पाडते, जसा अनुभव. आणि अनुभव लेवलला काहीतरी बदल होत असतात. ते बदल दिसावे असं नसतं, पण माणूस म्हणून आपण बदलतो आतून. नाही, उलट मला असं वाटतं ना की जे तो आतून बदलतो ना, त्यालाच मला काहीतरी कलाकृती म्हणावं असं वाटतं. मी कशातून तरी काहीतरी घेऊन जातो ना. अच्छा. आता खूप नाटकं फिल्म अशी पाहिजे की तिथं पाहिलं मजा आली आणि बाहेर आलं काय पाहिलं आठवतच नाही का. जसं रॉकस्टार नावाची फिल्म माझी आवडती फिल्म आहे. आता ती स्क्रीनिंग झालं त्याचं आता परत. मी ती फिल्म पाहिली ना, ते बाहेर आल्यावर ते रेंगाळत राहतं बराच वेळ, माहित नाही काय असतं ती. त्याची जे त्याच्या मनात सुरू असतं, जॉर्डन नाही का, त्याच्यात तो जो जसा अस्वस्थ होतो ना, ते आपण घेऊन येतो बाहेर. आणि ते रेंगाळत राहतं आपल्यासोबत, त्या फिलिंग सोबत आपण राहतो त्यामध्ये. मी इंटरस्टेलर नावाची फिल्म बघितली. ती फिल्म पाहिल्यानंतर मी खूप 6 महिने असं होतं की अरे
मी मी स्वतः सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे सायन्स फिक्शन आता हे परत शिक्षण असल्यामुळं सायन्स फिक्शन फिल्म पाहायला मला काहीतरी वेगळ्या प्रकारेच इंटरेस्ट येत होता. किंवा बघण्याची पद्धत वेगळी, बघण्याची पद्धत बदलते. जेव्हा तो त्या 4th डायमेन्शन मध्ये एंटर होतो ना, तेव्हा मी फार इन्सिक्युअर झालो. अरे की मी थिएटर मध्ये चाचपडत होतो बहुतांचं, अरे खरं काय खोटं काय, नाही का. त्या बाहेर येऊन मी 6 महिने त्याच्या इम्पॅक्ट मध्ये होतो. त्याच्या आपल्या सत्यजित रेंच्या फिल्म असतील, श्याम बेनेगल असतील, ऋत्विक घटक असतील आपल्याकडचे, सई परांजपेंच्या फिल्म आहेत, गुलजारांच्या इजाजत सारखी फिल्म, गुरुदत्तांचा प्यासा, कागज के फूल. आता प्यासा पण मी थिएटरला पाहिली, इथं आली लागली होती मुंबईत. हा, परत एकदा मी त्यात शांतारामांच्या गोविंद निहलानींच्या खूप चांगल्या फिल्म आहेत. आता प्यासा बघ ना, कधी मला वाटतं 60s ची फिल्म आहे, 68 हेच म्हणले गुरुदत्तांनी. काय म्हणले की बाजारीकरणामध्ये कलाकाराचं काय होणार आहे. फिल्मची ओपनिंगच हे की तिचे सगळे शेर शायरी आहेत ना, एका म्हणजे जी बाई समाजातली सगळ्यात खालचा घटक मानले जाते, तिच्याकडेच त्याच्या शायरी सापडतात आणि ती जपते त्या सगळ्यांना, नाही का. ही फिल्मची ओपनिंग आहे. हा, ही फिल्मची ओपनिंग आहे. आणि व्हाईट कॉलर समाज सगळा ह्याला संपवायला बसलेला असतो असं. आता हे कधी कळालं होतं त्या माणसाला 60 मध्ये, पण हे 60s मध्ये समजलं होतं गुरुदत्त साहेबांना, पण ते आपल्या लोकांना नाही समजलं खूप. ते म्हणजे आणि झालं काय, त्याची पुढे काही लेगसी तयार होत नाही आपल्याकडे. त्यांना फॉलो करणारी लोक नसतात. विजय तेंडुलकरांसारखे लेखक, त्यांचं लिखाण झालं, त्यांची नाटकं केली आणि त्याच्यानंतर ती लेगसी संपली. एलकुंचवारांसारखे लेखक, त्यांना कोण फॉलो करणार आहे आपल्याकडे. सगळ्यांना कमर्शियलाइज आणि बरं असं. आणि आता मला तर आता पिढी खूप फास्ट बदलते आता, तर आता तुझ्या माझ्या पिढीमध्ये पण खूप अंतर पडलं. तसं माझ्या मागची पिढी, तर मला असं एक लेखक म्हणून इमेजच दिसत नाही कोणाची, ज्याला पूर्ण लेखक म्हणावं, नाटककार म्हणावं, असं कोण नाही बघ ना. बरोबर. की ते मागच्या सगळ्या पिढीचे आपले प्रेमानंद गजबील पर्यंत डेडिकेशननी सरेंडर करत होते. सरेंडर, आणि त्यांचे एक्सप्रेशनच नाही तयार होतं ना. तुला ऑप्शन म्हणून काहीतरी स्पर्धा करायची म्हणून नाटक लिहितोय, बक्षीस मिळायचं म्हणून नाटक लिहितोय. ते तुझं परत ते का तयार होत नाही असं तुला वाटतंय. काळ बदलतोय, वातावरणच तसं. आता बघ, आपण ह्या गप्पा इथे बसतो कारण एक थॉट ऑफ स्कूल मधून येतोय हे असं. किंवा तुझं पण तू फक्त ललित नाही केलं, तर तू DCS ला पण गेला, नखाते मास्तरांसारखा तुला गुरु भेटला तिकडे, तर तिथूनही तुमच्या विचारांमध्ये फार फरक पडतो ना. म्हणून असं आहे. पण हे जे बाहेर काम करणारे लोक आहेत, त्यांना सगळ्यांना ह्या सगळ्याचं काय म्हणतात, काहीच वाटत नसेल, एक्सपोजरच नाही त्यांना सगळ्यांचं, त्यामुळे ते समजत नाही गोष्ट त्यांना असं.